कल्पवृक्ष नावाच्या विचित्र गावात एका हिरवळीच्या टेकड्यांमध्ये वसलेल्या गौतम नावाचा एक तरुण मुलगा साधे जीवन जगत होता। तो एक गरीब मुलगा होता, पण ज्याला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळत असे। गौतमसाठी आजचा दिवस खास होता, कारण तो लाकूडतोड करणारा म्हणून त्याचा पहिला दिवस होता। त्याच्या छोट्याशा झोपडीतून बाहेर पडताच गौतमला उत्साहाची चाहूल लागली। त्याने एक दीर्घ श्वास घेतला, सकाळची कुरकुरीत हवा आत घेतली आणि जंगलाच्या दिशेने निघाला। त्याच्या केसांतून फुललेल्या फुलांचा मधुर सुगंध घेऊन वारा कुजबुजत होता। गौतमच्या पायाने पृथ्वी धडधडली, त्याचे हृदय आशेने धडधडत होते। तो जंगलाकडे धावला, त्याचे जीर्ण झालेले जोडे धुळीचे ढग उचलत होते। त्याच्यासमोर झाडे उभी होती, त्यांच्या फांद्या महाकाय हातांसारख्या पसरल्या होत्या। गौतमला जिवंत, मुक्त आणि आनंदाने परिपूर्ण वाटले। केसातील वाऱ्याची अनुभूती, चेहऱ्यावरचा सूर्य आणि अज्ञाताचा थरार त्याला खूप आवडला। जंगलात प्रवेश करताच गौतमचे डोळे आश्चर्याने विस्फारले। त्याच्या वरती झाडे उभी होती, त्यांचे खोड मजबूत आणि मजबूत होते। हातात कुऱ्हाडीचे वजन जाणवत त्याने दीर्घ श्वास घेतला। हा त्याचा लाकूडतोड करणारा पहिला दिवस होता। गौतमने अथक परिश्रम केले, त्याच्या कुऱ्हाडीने अचूक आणि ताकदीने लाकडावर प्रहार केला। लाकडात कुऱ्हाड चावल्याचा आवाज त्याच्या कानावर संगीत होता। तो जिवंत, निसर्गाशी आणि त्याच्या कामाशी जोडलेला वाटला। दुपारी गौतमने विश्रांती घेण्याचे ठरवले। तो एका उंच झाडाखाली बसला, त्याच्या फांद्या त्याच्या वरच्या छतासारख्या पसरलेल्या होत्या। त्याने वर आकाशाकडे पाहिले, ते निळे निळे दृश्य, गावाकडची हिरवाई, रंगांची दोलायमान टेपेस्ट्री त्याच्यासमोर पसरलेली होती। गौतमला त्याच्यावर समाधानाची तीव्र भावना जाणवली। तो गरीब होता, पण आनंदी होता।